नमस्कार. जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन अर्थात संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी रुचा थत्ते आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, मध्ये एक चित्रपट आला होता, तुम्ही पाहिलाय का? मी पण सचिन असं त्याचं नाव होतं आणि स्वप्नील जोशी याची प्रमुख भूमिका होती. यामध्ये स्वप्नीलनी क्रिकेटियर व्हायचं स्वप्न पाहिलेलं असतं आणि ते काही स्वप्न पूर्ण होत नाही. मग अर्थातच सगळ्या पालकांप्रमाणे तो स्वतःच्या मुलामध्ये ते स्वप्न बघायला लागतो, त्याच्या मागे लागतो. पण कहाणी में ट्विस्ट जेव्हा येतो ना, तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की मुलाला तर अजिबात इंटरेस्ट नाहीये, पण त्याच्या बहिणीला म्हणजे त्याच्या मुलीला याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, ती पॅशनेट आहे आणि मग तिचा पुढचा प्रवास होतो. आता लक्षात घ्या, हा अगदी अलीकडच्या काळातला सिनेमा आहे. म्हणजे अलीकडच्याही काळात असे चित्रपट येतात, पण अशी गोष्ट ज्यांच्या आयुष्यात खरी घडली आहे, जवळ-जवळ 40-50 वर्षापूर्वी, त्या आहेत शुभांगी कुलकर्णी, ज्या महिला क्रिकेटपटू आहेत. 40 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि प्लेयर असण्याबरोबरच त्या कॅप्टनही होत्या. त्याशिवाय क्रीडा व्यावसायिक म्हणून सुद्धा त्यांनी 40 वर्ष अनुभव घेतलेला आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्येही त्यांचा 30 वर्षांहून जास्त अनुभव आहे. अर्जुन अवॉर्ड हे सर्वोच्च अवॉर्ड जे आहे क्रीडेमधलं, त्याच्या त्या मानकरी आहेत. छत्रपती पुरस्काराच्या मानकरी आहेत आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे. सर्वगुण संपन्न ऑलराऊंडर अशा या व्यक्तिमत्वाशी आपण आज बोलणार आहोत. त्यांचं मनापासून स्वागत करूया. नमस्कार शुभांगी. नमस्कार रुचा. मी जसं सुरुवातीला म्हटलं की एका चित्रपटाचा उल्लेख केला. मला असं वाटतं की जेव्हा मुलाचा किंवा मुलीचा जन्म होतो तेव्हापासूनच त्याला तसं वाढवलं जातं, वागवलं जातं. म्हणजे अगदी बाळ जन्माला आलं की मुलगा किंवा मुलगी त्याप्रमाणे ब्लू आणि पिंक असे कलर ठरतात. तिथपासून ते पहिला अगदी वाढदिवस असेल तरी त्या मुलाला बॅट बॉल दिला जातो आणि मुलीला बाहुली दिली जाते. मुलीला जर भाऊ नसेल तर कदाचित तिच्या दृष्टीला सुद्धा ही मुलांची खेळणी पडत नाही. मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की तो सगळ्याच मुलाखतींचा असतो, पण या मुलाखतीत तो फार महत्वाचा आहे की तुमचं बालपण कसं होतं आणि तुमची जडणघडण ही कशी झाली, कशा वातावरणात तुम्ही वाढलात? आत्ताच्या स्थितीमध्ये काय मला माहित नाही, पण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा डेफिनेटली मुलींना बाहुल्या दिल्या जायच्या आणि मुलांना क्रिकेट बॅट. इनफॅक्ट तेव्हा मला जे आठवतं की आम्ही क्रिकेट जेव्हा चालू केलं आणि आम्ही बॅट घेऊन ग्राउंडवरती जायचो, तेव्हा लोक थांबून बघायचे किंवा हसायचे किंवा काही जण मजा करायचे. पण फॉर्च्युनेटली फॉर मी, माझ्याकडे घरून आई वडिलांनी आम्ही 4 बहिणी, आम्हाला जे काय करायचं ते आम्हाला त्यांनी करून दिलं. त्यामुळे घरून ॲज सच मला काही इनफॅक्ट चांगली एनकरेजमेंट होती. पण माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी अशा होत्या की ज्यांना खेळायचं होतं क्रिकेट, पण त्यांना घरून अलाव पण केलेलं नाही. आता परिस्थिती खूप वेगळी आहे, पण तेव्हा अगदी वेगळी होती. नक्कीच. तुम्ही त्याच्याकडे आकर्षित कशा झाला, म्हणजे कशामुळे तुम्हाला क्रिकेटकडे जावं असं वाटलं? ॲक्च्युली पहिल्यापासून आमच्या कॉलनीमध्ये मुलं क्रिकेट खेळायची आणि क्रिकेट खेळायची आवड मला तिथूनच निर्माण झाली. इनफॅक्ट मी त्या मुलांबरोबर जाऊन खेळायची, पण इंटर स्कूल किंवा इंटर डिस्ट्रिक्ट किंवा इंटर स्टेट अशी कॉम्पिटिशन कधी नव्हती. फॉर्च्युनेटली मी एका इंग्लिश स्कूलमध्ये होते, जिथं चांगलं हॉकीचं ग्राउंड होतं आणि वी हॅड अ व्हेरी एक्सलंट हॉकी कोच आणि वा. आमच्या स्कूलमध्ये इंटरनॅशनल हॉकी प्लेयर्स असायचे. त्यामुळे 5th स्टँडर्डपासून तुम्हाला जर स्पोर्ट्स खेळायचं असेल तर तुम्ही हॉकी खेळू शकायचा. नंतर मग बास्केटबॉल, टेबल टेनिस, सो असे वेगवेगळे स्पोर्ट्स असायचे. सो फॉर्च्युनेटली मला तेव्हा खेळायची संधी मिळाली आणि मी हॉकी खेळत होते. माझ्या मोठ्या दोन्ही बहिणी त्या पण हॉकी खेळायच्या. वा. सो त्याच्यामुळे मोठ्या बहिणी करतात तसंच मी पण करायचे आणि बेसिकली हॉकी हा गेम अगदी क्रिकेटच्या जवळचा. सो त्यामुळे पहिल्यांदा हॉकी सुरुवात केली. पण मी जेव्हा 9वी-10वीत होते तेव्हा 11वी हे SSC असायचं. 9वी-10वीत आल्यावर मग तेव्हा एक क्रिकेट असोसिएशन फॉर्म केलं, हे मी पेपरमध्ये वाचलं होतं. सो तेव्हा मग मी जाऊन क्रिकेट असोसिएशन जॉईन केलं आणि तिथून माझी क्रिकेटची खेळ चालू झाला. वा. आणि याच्यामध्ये घरून तुम्ही सपोर्ट मिळाला हे तर सांगितलंच. तुम्ही मैत्रिणींचा उल्लेख केला की ज्यांना क्रिकेट खेळायचा होता. पण मैत्रिणींच्या अशा पण काही रिॲक्शन होत्या का? अरे बापरे, मुलांचा खेळ, ही कसा काय खेळते? म्हणजे कशा रिॲक्शन तुम्हाला असायच्या किंवा रिलेटिव्हजच्या काही रिॲक्शन वेगळ्या होत्या का? सो मैत्रिणी ॲक्च्युली आम्ही सगळेजण हॉकी खेळायचो. त्यामुळे साधारण आम्ही 9वीत असताना मग आम्ही ठरवलं की आपण इंटर क्लास क्रिकेट सुरू करू.
आणि लकीली फॉर मी आमच्या प्रिन्सिपलना जेव्हा आम्ही भेटलो आणि सांगितलं की आम्हाला क्रिकेट चालू करायचं आहे, पहिल्यांदा त्यांना आश्चर्य वाटलं की आम्ही मुली होतो आणि खेळायचं, पण बाकीच्या मुली पण जॉईन झाल्या. त्यामुळे मैत्रिणी वर ऑल्सो सपोर्टिव्ह. इनफॅक्ट मी खेळायला जायची तेव्हा त्यांना माहिती असायचं की मला अभ्यासाला वेळ नसायचा. अच्छा. सो त्या माझ्याकडनं नंतर परीक्षेच्या वेळेस व्यवस्थित अभ्यास करून घ्यायच्या. वा. कारण घरून एक अट अशी असायची हं. की क्रिकेट खेळायचं तर पहिला अभ्यास, बरोबर. ग्रॅज्युएशन हे करायचंच, आणि ते जर ज्या वर्षी फेल होणार त्या वर्षी क्रिकेट बंद. त्यामुळे अभ्यास आणि क्रिकेट हे दोन्ही चालू असायचं. पण दोन्हीकडनं म्हणजे घरनं पण आणि मैत्रिणींकडनं पण चांगला वा. एन्करेजमेंट मिळालं. आणि मग जेव्हा करिअर करायचं ठरवलं, मुळात ते कधी करायचं ठरवलं आणि मग त्याच्यानंतर घरचा सपोर्ट हा जास्त अपेक्षित असेल ना, कारण मुद्दाम आपल्याला ग्राउंडवरच जावं लागतं तेवढ्यासाठी. म्हणजे जसं गाणं वगैरे घरात बसून एक रियाज करता येतो, पण ग्राउंडवर जायचं आणि त्यासाठी मुद्दाम प्रॅक्टिस रोज नेमाने करायची. यासाठी किती सपोर्ट लागतो, महत्वाचा असतो. सो मला वाटतं पेरेंट्सचा ह्याच्यात खूप सपोर्ट लागतो, कारण त्या वयात आपण एकटे जाऊ शकत नाही ग्राउंडला. सो माझी आई माझ्याबरोबर यायची ग्राउंडवरती आणि ती ग्राउंडवरती बसून ती निटिंग करायची. म्हणजे माझे 2-2.5 तास जेव्हा प्रॅक्टिस चालायची तेव्हा माझी आई निटिंग करत बसायची किंवा काही वाचत बसायची. मग बहिणी असायच्या बरोबर, कधी कधी त्या यायच्या माझ्याबरोबर, कारण शाळेत असताना एकटी मुलगी आणि आम्ही राहायचो लांब ग्राउंडपासनं. सो त्यामुळे डेफिनेटली आई वडिलांचा साथ जरुरीचा असतो. तुम्ही आता आईच्या सपोर्ट बद्दल बोललात, तर मला सगळ्या हिरोईन्सच्या मुलाखती आता एक एक आठवायला लागल्यात, की त्यांच्या पण आया अशाच त्यांच्या सोबत असायच्या, पण कुठल्या ना कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा उल्लेख व्हायचा किंवा त्यांचं म्हणजे त्या दिसायच्या सुद्धा. पण अशा पण आईबद्दल या निमित्ताने जाणून घेताना खूप छान वाटलं. अगदी मी आत्ता पण ज्या प्लेयर्स बघते, बहुतेक त्यांच्या आया त्यांच्याबरोबर येत असतात. वा. क्रिकेट हा स्पोर्ट जास्ती पुरुष खेळल्यामुळे जर बॅट विकत घ्यायची म्हटली तर वडील येतात, पण ॲक्च्युली ग्राउंडवरती दररोज तुम्ही जर बघितलं तर बहुतेक लेडीज येत असतात मुलांना किंवा मुलींना सोडायला. सो ॲक्च्युली आम्ही प्लेयर्स घडतो किंवा आता तुम्ही इवन ॲक्ट्रेसेस म्हणता, ह्यांच्या सगळ्या मागे जो सपोर्ट असतो, मग आई असते किंवा वडील असतं, बहुतेक करून आया तेव्हा असायच्या, बिकॉज त्या कामाला बाहेर जायच्या नाहीत ॲज सच यू नो. सो बहुतेक आम्ही मैत्रिणी आमच्या आयांबरोबर ग्राउंडवरती यायचो. क्रिकेट म्हणलं की सामना आणि कसोटी हे शब्द अगदी तुमच्या जवळचे असतील, पण अडचणींचा सामना आणि कसोटीचे क्षण असे तुम्ही कधी अनुभवलेत का? ॲक्च्युली इनिशियली जे आमची मजा लोक करायचे हं. ते कधी कधी म्हणजे असं चांगलं वाटायचं नाही, यु नो. अच्छा. पण त्याच्यामुळे आम्ही मोटिवेटेड होतोच क्रिकेट खेळायला. म्हणजे जो तो पहिला लॉट जो होतं, मी जेव्हा चालू केलं तेव्हा विमेन्स क्रिकेट नुकतंच चालू झालं होतं आणि इनफॅक्ट पहिली टेस्ट मॅच जेव्हा झाली ती पुण्यातच झाली होती ओ. आणि तेव्हा खूप पब्लिक आलं बघायला. सो आम्हालाच आश्चर्य वाटलं की एवढं पब्लिक आम्हाला बघायला कसं काय आलं. तर ते पब्लिक बघायला आमच्याकडे अशासाठी आलं होतं की हे सलवारमध्ये खेळतायत का, साडीमध्ये खेळतायत का, पॅन्ट्समध्ये खेळतायत. सो त्यामुळे तो एक जो इंटरेस्ट लोकांचा होता यु नो क्रिकेटमध्ये, तो क्रिकेटमध्ये ॲक्च्युली नव्हता, तो आम्ही कसं खेळतोय ते होतं. तर अडचणी ॲज सच मला तरी जाणवल्या नाही. काही मुलींना डेफिनेटली जाणवल्या, ज्यांच्या घरनंच त्यांना सोडलं नाही, अशा काही ज्या मुली होत्या त्यांना अडचणी असायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या वेळेला क्रिकेट किट हे खूप महागाचं असायचं आणि आताचं जसं इंडिव्हिज्युअल प्लेयर्स आपापलं किट घेतात, तेव्हा आम्हाला ते परवडायचं पण नाही आणि आम्ही आपलं एक टीम किट खेळायचो. त्यामुळे जर 3 बॅटी असल्या तर मॅच खेळताना त्या 3 बॅटींमध्ये सगळ्यांचं भागायचं किंवा 4 पेअर्स लेग गार्ड्स किंवा असं. सो आम्ही किट जे असायचं ते सगळं शेअर करायचो. बाकी इतर अडचणी म्हटलं तर त्या अडचणी पण होत्या, पण तो एक चांगला जर्नी पण होता. जसं आम्ही ट्रॅव्हल करायचं म्हटलो की तेव्हा फंड्स नसायचे आमच्या असोसिएशनमध्ये. सो आम्ही ट्रॅव्हल करायचो तेव्हा ते सेकंड क्लास अनरिझर्वमध्ये ट्रॅव्हल करायचो. आता सेकंड क्लास आणि अनरिझर्व म्हटलं की ट्रॅव्हल करताना कोणीही त्या बोगीमध्ये घुसायचे, यु नो, म्हणजे तुम्ही थांबू शकत नाही आणि कितीही लोक बसता येईल तेवढे ते बसायचे. तर त्यामुळे झोपायची तर जागा सोडूनच द्या, बसायची जागा कधी कधी मिळायची आणि ती झोपायची जागा म्हणली तर कधी कधी प्रवास 24 तास किंवा 36 तास जरी असला तरी मग तो व्हायचा. पण
एकत्र टीम असल्यामुळे किंवा मैत्रिणी टीम असल्यामुळे स्पिरिट. हा ते एक कसा तो जर्नी निघून जायचा, गाणी म्हणण्यात, कुठे पण अंताक्षरी नंतर खेळण्यात. मॅचची पण एनर्जी टिकवून ठेवायची हो, असायची. ऍक्च्युली उत्साह एवढा होता क्रिकेट खेळण्यामध्ये की एनर्जी तर होतीच आणि क्रिकेट खेळायचा उत्साह तर होताच. सो त्यामुळे कितीही थकावट झाली किंवा काय तरी ग्राउंडवरती जाऊन म्हटलं तर क्रिकेट खेळायची ती आवड तर होतीच. तुम्ही आता क्रिकेट किटचा उल्लेख केला, तर जेंट्स आणि लेडीज किटमध्ये काही फरक असतो किंवा त्याचे नियम पण खेळाचे कसे असतात वेगवेगळे? किटमध्ये फरक असतो. बेसिकली बॉल जो असतो हं. तो विमेन्स क्रिकेटमध्ये 5 अंशचा असतो. अच्छा. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये 5.5 अंश. डायमेन्शन्स ग्राउंडचे थोडे बदलले असतात. हं. पण क्रिकेट इक्विपमेंटमध्ये ॲज सच फार बदल नाहीये. म्हणजे मुली जनरली थोड्या लाईट बॅट्स घेतात किंवा हां. छोटे पॅड्स घेतात किंवा हात छोटा असल्यामुळे यूथ साईजचे ग्लव्स घेतात. पण आहे इक्विपमेंट साधारण तेच. मला तर असं म्हणावंसं वाटतं, की ज्या काळात मुली मिक्सर घेण्याचं स्वप्न बघत असतील, त्या काळात तुम्ही सिक्सर मारण्याचं स्वप्न तर मारत पण होतात आणि आज तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. मला हे पण विचारायला आवडेल, की जेंट्स क्रिकेटला आधीही आणि आताही खूप ग्लॅमर आहे. त्या मानाने महिला क्रिकेट त्याकडे एवढं लक्ष जात नाही किंवा क्रिकेट बघणं हा सुद्धा महिलांचा विषय आहे असं अजूनही मानलं जात नाही. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या बाबतीत काही फरक पडलाय असं वाटतं का? हो, डेफिनेटली. म्हणजे आम्ही जेव्हा खेळायचो आणि आत्ताची जी सिच्युएशन आहे, हं. ॲक्च्युली मागच्या 5 ते 7 वर्षात खूप हं. फरक पडलाय. हां. इनिशियली आमचं विमेन्स क्रिकेट असोसिएशन हे वेगळं होतं आणि BCCI हे वेगळं होतं. 15 वर्षापूर्वी BCCI ॲक्च्युली इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल हे दोन्ही मर्ज झाले. हं. आणि मर्ज झाल्यानंतर सगळ्या बोर्डना सांगितलं गेलं अच्छा. की मेन्स आणि विमेन्स क्रिकेट हे एकाच असोसिएशननी सांभाळायला हवं. हं. सो त्याप्रमाणे इंडियामध्ये BCCI आणि विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया हे साधारण मुली BCCI साठी खेळायला लागल्या बरं. आणि तिथं थोडा फरक पडला आणि फंड्स जे BCCIला इझिली मिळायचे हं. ते विमेन्स क्रिकेटसाठी पण मिळाले. म्हणजे मिळायला लागले. त्याच्यानंतर हे मागच्या 5 वर्षात म्हणजे 2017 आपली विमेन्सची टीम फायनल्सपर्यंत पोहोचली फॉर द फर्स्ट टाइम अच्छा. वर्ल्ड कपला. सॉरी, फॉर द सेकंड टाइम. फर्स्ट टाइम 2005 आपली विमेन्स टीम फायनलपर्यंत पोहोचली होती. हं. पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता किंवा टीव्ही कव्हरेज बरोबर. नव्हतं किंवा न्यूजपेपर्समध्ये छोटीशी न्यूज अशी यायची. हं. पण मागच्या एक 5-7 मध्ये एकतर सोशल मीडिया, हं. ICCनी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलनी गेम एन्करेज करण्याच्या दृष्टीने आणि प्रमोट करण्याच्या दृष्टीने खूप ॲक्टिव्हिटी मार्केटिंग केलेलं होतं. त्यामुळे तेव्हापासून एक तर इंटरेस्ट विमेन्स क्रिकेटमध्ये वाढला सगळीकडे वर्ल्ड ओव्हर. पण इंडियामध्ये जास्ती बिकॉज वी रीच द फायनल्स ॲट दॅट टाइम. त्याच्यानंतर सॉरी, इवन 2020 आपली टीम परत फायनलला पोहोचली. वा. सो ह्या 2 इव्हेंट्समध्ये विमेन्स क्रिकेटला इंडियामध्ये खूप पॉप्युलॅरिटी झाली आणि विमेन क्रिकेटर्स लाईक आता आपण मिथाली राज आहे, झुलन आहे किंवा स्मृती मंधाना, हरमन ह्या सगळ्या मुली आता हाऊसहोल्ड नेम्स झाल्या. सो आता खूप इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि खूप स्प्रेड पण झालंय. आमच्या वेळेला आम्हाला अलाउन्सेस नाही मिळायचे हो. आणि आम्ही डॉमेट्रीजमध्ये राहायचो. हं. डॉमेट्रीज म्हणजे 15-16 जणी एकेका रूममध्ये हो. असायचे. आमचे कॉमन टॉयलेट्स असायचे. हं. आत्ताच्या मुली इवन स्टेट्सच्या मुली 4 स्टार 5 स्टार हॉटेल्समध्ये राहतात. वा. इंटरनॅशनल प्लेयर्स ट्रॅव्हल बाय एअर, बिझनेस हं. क्लास आणि मुख्य म्हणजे त्या सगळ्या आता कॉन्ट्रॅक्टेड प्लेयर्स आहेत. कॉन्ट्रॅक्टेड प्लेयर्स म्हणजे त्यांना असोसिएशनकडनं कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात अच्छा. ज्याच्याने त्या दोज अमाऊंट्स आर सच की त्या त्यांच्या क्रिकेटवरती फोकस करू शकतात. हं. म्हणजे त्यांना नोकरी करायची गरज नसते. तर त्यामुळे दे आर मोर ऑर लेस प्रोफेशनल नाव, हां. विच आमच्या वेळेला तसं नव्हतं. आमच्या वेळेला म्हणून आमचे पेरेंट्स आम्हाला सांगायचे की तुम्हाला अभ्यास करायलाच हवा. बरोबर. कारण पुढे त्याच्यात करिअर काय आहे हे कोणाला माहितीच नव्हतं. इनफॅक्ट क्रिकेट वॉज नॉट अ करिअर, हे एक हॉबी हॉबी म्हणून. म्हणूनच आम्ही खेळायचो. सो फरक चिकार आहे. म्हणजे तेव्हा एक हॉबी म्हणून घेतलं जायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला वेगळं आमचं करिअर डेव्हलप करायला लागायचं. व्हेअरएज आता ह्या मुली सगळे स्वतःचं करिअर करू शकतात. हं. नुसतं खेळतानाच नाही
पण नंतर पण एकदा स्टॉप झाल्यानंतर बरेच ऑप्शन्स आहेत त्यांना टू मेक इट अ करिअर. त्यामुळे आत्ता टोटली त्यांचा फोकस क्रिकेटवरतीच आहे. वा. सो चिकार फरक वाटतो म्हणजे तेव्हा आणि आत्तामध्ये. आता इतक्या फॅसिलिटीज आहेत, पण तरी मुलगी म्हणलं की नॅचरली काही गोष्टी येतात, म्हणजे जसं पिरियड्स असतील किंवा प्रेग्नन्सी असेल, त्यामुळे काही स्पीड ब्रेकर वगैरे असं होतं का या बाबतीत? सी पिरियड्स हे मुलींना असतातच. सो वी लर्न टू डील विथ इट. अच्छा. म्हणजे जसं काही मुलींना त्रास होतो, पेन्स जास्ती होत असतात किंवा थोडे मूड स्विंग्स होऊ शकतात. पण मला वाटतं की आम्ही खेळताना वी वर सो इन्व्हॉल्व्ड इन द गेम इटसेल्फ की बाकीच्या सगळ्या गोष्टी मग एवढ्या महत्त्वाच्या वाटायच्या नाही. पण हो, डेफिनेटली काही मुलींना त्याचा थोडा त्रास होतो. पण मी म्हटलं तसं की खेळताना मध्ये यू लर्न टू लिव्ह विथ दॅट ऑल्सो. ताई, तुम्ही आता म्हणालात की मुलींना बरेच आता ऑप्शन आहेत आणि तुम्ही सुद्धा स्पोर्ट्स गुड मार्केटिंगमध्ये काम करताय. तर त्या ऑप्शनबद्दल आणि तुमच्या या कामाबद्दल पण सांगा. ॲक्च्युली मी शाळेत असताना मग ॲक्च्युली लहानपणापासूनच माझ्या वडिलांची फाउंड्री होती. ते मेटलर्जिस्ट होते आणि मला जेव्हा जेव्हा आठवतं संडेचं आउटिंग म्हणजे आम्ही त्यांच्या फॅक्टरीमध्ये जायचो. सो लहानपणापासून बिझनेस करायचा हे डोक्यात होतं. वा. म्हणजे इनफॅक्ट पहिल्यापासनं बिझनेस वुमन होणार हे नक्कीच होतं. पण नंतर नंतर जसं जसं स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट झाला आणि मग मी सिलेक्ट होत गेले, तसं तसं मलाच माझ्या डोक्यात म्हणजे आय वॉजंट शुअर की क्रिकेट करायचं का बिझनेस करायचा. कारण दोन्ही साधारण त्याच वेळेला पीक टाईम असा होता. माझं नुकतंच स्कूल संपलं होतं आणि तेव्हा मी इंडियासाठी खेळायला लागले होते आणि फॅक्टरीमध्ये तर मी दर संडेला जायचीच. मॅचेस अशा अशा चालू झाल्या आणि आमच्या इंटरनॅशनल मॅचेस वेगवेगळ्या ठिकाणी अशा असायच्या. मी एकदा जलंधरला आमची एक मॅच होती. तर जलंधर इज अ मॅन्युफॅक्चरिंग प्लेस फॉर क्रिकेट इक्विपमेंट. सो मला ते माहिती होतं आणि एका मॅन्युफॅक्चरनी मला ग्राउंडवरती तो भेटला आणि तो म्हटला की आमच्या कंपनीच्या बॅट्स आणि इक्विपमेंट हे जर तुम्ही वापरलं तर दॅट इट विल बेनिफिट अस आणि आम्ही तुम्हाला ते फ्री देतो. आता तेव्हा विकत घ्यायचं म्हणजे खूप महागात पडायचं. त्यामुळे फ्री देतात म्हटलं तर मी म्हटलं ठीक आहे, पण मला एकदा तुमची फॅक्टरी बघायची आहे. सो मी त्यांच्या फॅक्टरीमध्ये जेव्हा गेले तर तिथं सगळं ते जे बनत होते एक्सलंट क्वालिटी क्रिकेट इक्विपमेंट बनवत होते आणि एक एक जर ब्रँड्स मी बघितले तर ते सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स होते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही हे मार्केटिंग करता का? तर ते म्हटले नाही, आम्ही मार्केटिंग नाही करत, आम्ही हे मॅन्युफॅक्चर करतो. तर मी म्हटलं पण हे तर सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. तर ते म्हटले नाही, हे इंटरनॅशनल ब्रँड्स आम्ही इथे बनवतो आणि ते तिकडे विकले जातात. मी म्हटलं मग आपण इथं का नाही विकत? तर ते म्हटले की नाही, इथे त्याला मार्केटच नसेल. तर मी म्हटलं आम्ही जाऊन बाहेर हेच विकत घेतो, तर तुम्ही इथल्या इथं का नाही विकत? तर ते म्हटले नाही, मार्केट नाही. मी म्हटलं ठीक आहे, मला तुम्ही थोडे हे इक्विपमेंट द्या आणि मी पुण्याला बघते जर ह्याला मार्केट असेल तर. म्हणून मी ते आयटम्स पुण्याला आणले आणि माझे फर्स्ट 2-3 दिवसामध्ये ते विकले गेले. सो तेव्हा माझ्या डोक्यात एक आलं की ह्या क्वालिटीचं इक्विपमेंट आपल्याकडे इंडियामध्ये मिळत नाही, तर वाय डोंट वी स्टार्ट अ बिझनेस लाईक दिस. सो मी वडिलांशी बोलले. वडिलांना ऑब्व्हियसली मी फाउंड्रीमध्ये जाईन अशी अपेक्षा असावी, पण मग ते म्हटले की तुला जे करायचं, इफ दॅट इज युअर इंटरेस्ट, तू यू कॅन गो हेड अँड डू दॅट. म्हणून मी माझं एक स्पोर्ट्स शॉप चालू केलं आणि फॉर्च्युनेटली फॉर मी म्हणजे मला नोकरी कधीच करायची नाही. मोस्ट ऑफ द विमेन क्रिकेटर्स तेव्हाच्या रेल्वेजमध्ये जॉईन करायच्या, मग नंतर एअर इंडिया मध्ये जॉईन करायला लागल्या. पण दॅट वॉज दी ओनली एम्प्लॉई ऑफ विमेन्स क्रिकेट. तर मी ठरवलेलं मी काय नोकरी करणार नाही. सो हे जी मला लाईन मिळाली, सो आय वॉज व्हेरी हॅपी की माझा इंटरेस्ट एक तर क्रिकेट होता आणि माझा इंटरेस्ट बिझनेस होता. सो हे दोन्ही कंबाईन करून तेव्हा आम्ही एक क्रिकेट शॉप चालू केलं आणि मग ते कंटिन्यू झालं. सो मी ॲक्च्युली खेळतानाच ते क्रिकेट शॉप चालू केलं आणि मग जवळजवळ 10 वर्ष मी खेळत असताना माझं शॉप पण डेव्हलप केलं आणि मग आता दोन्ही शॉप पण होतं आणि क्रिकेट पण आहे. मुली किती वर्ष साधारण ऍक्टिव्ह राहू शकतात क्रिकेटमध्ये आणि त्याच्यानंतर अजून काय काय ऑप्शन असतात? सो बेसिकली आत्तापर्यंत ज्या आम्ही आय थिंक
मिथाली राज वॉज अराउंड 40 years. हो. ती जेव्हा क्रिकेट तिने रिटायरमेंट घेतली हम्म. तेव्हा झुलन गोस्वामी पण साधारण तेवढीच असेल. खेळणं कधी पण चालू कधीपर्यंत शकतं. पण चालू असू शकतं. पण मला वाटतं कॉम्पिटेटिव्ह साधारण एक 35 पर्यंत आता नक्की. मुली खेळतात. माझ्या वेळेला अर्थात खूप कमी होते, म्हणजे मुलींची लग्न साधारण 25व्या वर्षी व्हायच्या, साधारण 30 पर्यंत मुली खेळायच्या. पण आता देर आर मेनी करिअर ऑप्शन्स. सो मुली एक तर त्यांचं खेळणं पण बऱ्यापैकी आता स्ट्रेच करू शकतात आणि खेळण्यानंतर अंपायर्स होऊ शकतात, मॅच रेफरीज बरोबर. असतात, व्हिडिओ अॅनालिस्ट असतात, हम्म. काही फिजिओज होतात किंवा कॉमेंटेटर्स होतात. हा. असे बरेच ऑप्शन्स आता विमेन क्रिकेटर्सना आहेत. सो त्यामुळे आता तर त्या बऱ्याच मुली क्रिकेट हे एक करिअर म्हणूनच घेतात. ताई, मला हे सगळं ऐकत असताना असं वाटलं की तुमचे सगळ्यांचे एफर्ट्स तेवढेच असतात जेवढे जेंट्स क्रिकेटरचे असतात, पण ग्लॅमर मात्र त्यांना जास्त मिळतं. आत्ता काळ बदलला असं तुम्ही म्हणालात, पण तेव्हा तुम्हाला काही याची खंत वाटायची का की आपल्याला पण असं ग्लॅमर मिळायला हवं? डेफिनेटली वाटायचं. आता बऱ्याच ठिकाणी जेव्हा आम्ही लेट्स से ॲज इंटरनॅशनल क्रिकेटर्स जातो, कोणी आम्हाला ओळखायचं पण नाही. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे अशी जर जर लेट्स से आम्ही कुठे फंक्शनला गेलो तर त्यांच्या मागे बरेच लोक जायचे, आम्हाला ॲक्च्युली ढकलायचे पण. सो डेफिनेटली तो डिफरन्स आम्हाला जाणवायचा तेव्हा. आता गोष्टी थोड्या बदलल्या आहेत. आता सोशल मीडियामुळे किंवा बरोबर. टी व्हीमुळे थोडा फरक पडलेला आहे. पण मी म्हटलं तर दिस इज अ गुड टाइम फॉर विमेन्स क्रिकेट. आणि मला वाटतं काही मुलींना तरी ॲटलिस्ट एक ज्या इंडियन टीममधल्या एक 7-8 मुली आहे त्यांना तरी घरोघरी असं ओळखलं जातं. ताई, तुम्ही बराच प्रवास सांगितलात, पण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावंसं वाटतंय आणि अगदी पहिली एंट्री तुम्ही ग्राउंडमध्ये घेतली असेल, ती सोय इंटरनॅशनल ग्राउंडवर, इंटरनॅशनल मॅचसाठी. तेव्हा नक्की काय भावना होत्या? अं, अम, थोडं पोटात गोळा पण आला होता आणि एक्साइटमेंट पण होती. सो इनफॅक्ट माझी टीम डिक्लेअर केली आणि मी टीममध्ये आहे, कारण नॉर्मली 15 लोक असतात, त्याच्यातले 11 सिलेक्ट होतात. तर मी 11मध्ये खेळते म्हणलं की नॅचरली एक्साइटमेंट होती की फर्स्ट टाइम यू आर प्लेइंग फॉर इंडिया. पण नंतर मग एक हे पण होतं की अरे आपण ग्राउंडवरती जातोय, एवढं पब्लिक सगळं बघतंय. सो थोडा नर्वसनेस पण होता, बट देर वॉज अ सेन्स ऑफ प्राईड की आपण आता इंडियासाठी खेळतोय आणि एवढे दिवस सगळी जी मेहनत केली असते त्याचा एक काहीतरी फायदा होतोय. आणि ऑल्सो एक म्हणजे आई वडिलांना किंवा घरच्यांना जे कौतुक असतं बरोबर. ते एक सगळा विचार करून छान वाटायचं. आणि मग तुम्ही मॅच खेळत राहिलात आणि एका टप्प्यावरती तुम्ही कॅप्टन पण झालात. मग तुम्हाला जास्त काय आवडलं, प्लेयर असणं का कॅप्टन असणं? ॲक्च्युली दोन्ही वेळेला वेगवेगळं होतं. हां. प्लेयर म्हटलं की तुम्ही फ्री असता, थोडं मस्ती करायची किंवा यू हॅव अ गुड टाइम. पण कॅप्टन असल्यावरती थोड्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. सो प्लेयर असताना ती मजा मी घेतली आणि कॅप्टन असताना ॲक्च्युली पहिल्यापासून मला लिडरशिप हे आवडायचंच. वाह! कारण शाळेत पण आमच्या जसं प्रिफेक्ट, व्हाईस प्रिफेक्ट, गेम्स कॅप्टन्स असायच्या आणि तेव्हा मी ते असायची स्कूलमध्ये. सो एक लिडरशिपची थोडी सवय पण झाली. तर कधीतरी कॅप्टन होईन हे पण डोक्यात होतं. आणि एकदा कॅप्टन झाल्यानंतर तुम्ही कंट्रोलमध्ये आहात. बरेच वेळेला प्लेयर म्हटलं की तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात, पण जर कॅप्टनला ते पटलं नाही तर मग ते होत नसतं. बरोबर. पण तुम्ही जेव्हा कॅप्टन असता तेव्हा जबाबदारी असते आणि तुम्ही जे काही डिसिजन्स घेतात हे बरोबर. तुमच्यावरती असतं. सो फायनली ते एक वेगळी काय सॅटिस्फॅक्शन असतं की आपल्याला जे करायचं ते मग आपण करू शकतो किंवा घडू शकतो आणि मग दुसऱ्याला तुम्ही ब्लेम करू शकत नाही. सो ते एक ती एक पोझिशन कॅप्टनची ती एक वेगळी असायची आणि ती पण आवडते. तुमच्या खेळण्यातला कुठला क्षण आहे असा की तो खूप लक्षात राहिलेला आहे? सो मला दोन मॅचेस चांगल्या आठवतात. ॲक्च्युली बऱ्याच आठवतात, पण त्याच्यातल्या 2 म्हणजे कारण ते इनिशियल स्टेज होती म्हणून. तर पहिली जी होती ती आमची इंटरनॅशनल मॅच होती वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट आणि तेव्हा मला 5 विकेट मिळालेले. पण त्याच्यात किती विकेट्स मिळाले ते मला महत्त्वाचं नव्हतं. ते वेस्ट इंडिजच्या प्लेयर्सना मी लेग स्पिन बॉलिंग टाकायची.
त्यांना बॉल कुठे टप्पा पडेल आणि बॉल कुठे जातो हे काही ते कळायचंच नाही. अच्छा. तर इनफॅक्ट वेस्ट इंडियन मुली ह्या नाचतात चांगल्या ते माहिती होतं. तर आमची टीम नंतर मग हसायला लागली की अरे तू त्यांना नाचवतेस, तू ऍक्च्युली नाचवते, म्हणजे तो बॉलचा टप्पा पडतोय एक ठिकाणी. सो ती एक जी मॅच होती जिथं वेस्ट इंडियन प्लेयर्सना जे खेळताच येत नव्हती माझी बॉलिंग, ती एक चांगली मला मॅच आठवते. दुसरी होती ती वेस्ट इंडिजच्याच अगेन्स्ट, त्या सिरीजमध्ये आम्ही पटण्याला मॅच खेळत होतो आणि ती फर्स्ट मॅच आम्ही इंडियन टीम जिंकलेली. सो तेव्हा पण मी विकेट्स दोन्ही इनिंग्समध्ये घेतले होते आणि इंडियन टीम पहिल्यांदा जिंकते म्हटलं की नॅचरली ती एक एक्साइटमेंट होती. पण त्या पटनामध्ये सबंध स्टेडियम भरलेलं होतं. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 76 मध्ये, जेव्हा महिला क्रिकेटला स्पेक्टेटर्स असतील का नसतील असं लोकांना वाटायचं. पण त्या दिवशी सबंध पटण्याचं स्टेडियम, म्हणजे त्याची काहीतरी 25,000 कपॅसिटी होती, सबंध स्टेडियम भरलेलं आणि आम्ही मॅच जिंकलो होतो. जिंकल्यानंतर आमचं ॲक्च्युली हॉटेल हार्डली 2 किलोमीटर ग्राउंडपासनं होतं. पण इतकं पब्लिक होतं रोडपर्यंत की जवळजवळ 2 तास आम्हाला लागले हॉटेलवरती पोचायला. आणि त्याच्यानंतर जे पेपर्समध्ये जी पब्लिसिटी मिळाली, सो तोपर्यंत लोकांना एवढं क्रिकेटबद्दल माहिती पण नसायचं. पण त्यावेळेसला एवढी पब्लिसिटी मिळाली की ते नॅचरली विमेन्स क्रिकेटच्या प्रमोशनच्या दृष्टीने छान होतं. त्या दोन्ही मॅचेस चांगल्या आठवतात. याच्यामध्ये खूप अपडाऊन्स पण येत असतात, तर तुम्हाला कधी अगदी गिव्ह अप करावं असं कधी वाटलंय? नाही, पहिल्यापासूनच कधी नाही. नेहमी असं म्हणजे कधीतरी लेट्स से एक 3-4 मॅचेसमध्ये जर परफॉर्म केलं नाही तर एक डिसअपॉइंटमेंट असायची. पण फॉर्च्युनेटली फॉर मी आता घरून पण माझी आई नेहमी विचारायची की तू काय केलं आज ग्राउंडवरती, आणि जर नीट नाही केलं तर ऑलवेज तिचे एनकरेजिंग वर्ड्स असायची. ठीक आहे, मग तू प्रॅक्टिस करून परत हे करायला हवं, म्हणजे यू शुड प्ले बेटर, पण यू प्रॅक्टिस अँड यू प्ले बेटर. आणि त्याच्यात कधी पडलं आणि गिव्ह अप केलंय असं कधी करायचं नाही. सो हे एक अगदी लहानपणापासून जे होतं ते ठीक आहे, तुम्हाला ही आवड आहे ना, तुम्हाला हे करायचंय, तर मग यू गेट अप अँड गो अँड डू इट, सो असं थोडंफार कधी कधी वाटायचं डिसअपॉइंटमेंट जेव्हा परफॉर्मन्स व्हायचा नाही, पण कधी अगदी गिव्ह अप करावं असं नाही. इनफॅक्ट असं असायचं की आपण थोडी मेहनत अजून घ्यायची आणि परत टीममध्ये यायचं. आत्ताच्या प्रमाणात तुम्ही तेव्हा बऱ्यापैकी स्ट्रगल केलात, पण तरी सुद्धा क्रिकेटने तुम्हाला काय दिलं आणि तुमच्या व्यक्तिमत्वात कुठले छान बदल घडले, म्हणजे त्या क्रिकेटमुळे मी अशी आहे असं तुम्हाला वाटतं? अशा काय गोष्टी आहेत क्रिकेटच्या? मला वाटतं एकतर आम्हाला ट्रॅव्हलिंग करायला एवढं मिळालंय आणि ट्रॅव्हलिंगमध्ये एक जो कॉन्फिडन्स वाढतो आणि वेगवेगळ्या प्रसंगाला आम्ही जे फेस करतो, आय थिंक दॅट हॅज गिव्हन अस अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स आणि दॅट इज हाऊ वी हॅव डेव्हलप नाव. आता एक उदाहरण, आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायचो, आम्ही जेव्हा अनरिझर्व्ह म्हणायचो, तेव्हा बऱ्याचशा वेळेला ट्रेनमध्ये मारामाऱ्या पण व्हायच्या. म्हणजे बसण्याच्या जागेवरनं म्हणा किंवा असे बरेच वेळेला शेवटी मुली म्हटल्या की कोणीतरी पुरुष मुलं चिडवणार किंवा अशा गोष्टी व्हायच्या. पण एकतर आम्हाला कॉन्फिडन्स असल्यामुळे एकतर यू नो हाऊ टू फेस ऑल दोज सिच्युएशन्स. आणि मला वाटतं स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे आमची बॉडी लँग्वेज एक कॉन्फिडंट असल्यामुळे, म्हणजे इवन लोक जरा आम्हाला छळायला घाबरायचे किंवा एक तो कॉन्फिडन्स लेव्हलच आमच्यामध्ये. हो. आणि बेसिकली लोकांच्यात राहणं, लोकांच्यात मिक्स होणं, लोकांशी बोलणं, कसं एक तुमची पर्सनॅलिटीज डेव्हलप होते या स्पोर्ट्समुळे. आणि दोन्ही, म्हणजे आपण जिंकत असतो, कधी कधी हरत असतो, आणि दोन्ही गोष्टी आपल्या यू टेक देम इन टू युअर स्ट्राईड, सो ते खेळामध्ये डेफिनेटली आपण शिकतो. आपण म्हणतो की काळ बदललाय, पण आता सुद्धा अगदी आजूबाजूला जर पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की मुली फार फार तर जिमला जातात आणि हॉबी म्हणून गाणं, रांगोळी, पाककला असं चालू असतं, पण स्पोर्ट्सकडे तेवढ्या वळत नाहीत आणि क्रिकेट अजूनही थोडासा लांबचा विषय. तर आजच्या मुलींना तुम्ही काय सांगाल क्रिकेटबद्दल आणि एकूण स्पोर्ट्सबद्दल, कसं पाहायला पाहिजे त्याच्याकडे? सो बेसिकली नुसतं अभ्यास करून किंवा काही एक नुसती गोष्ट करून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होतच नाही. स्पोर्ट्स एक हेल्थसाठी चांगलं आहे आणि पर्टिक्युलरली एक टीम गेम म्हटलं
की आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की मी बॅटिंग करताना मी एकटी बॅटिंग नुसतं करून चालत नाही. दुसरं कोणतरी बॉलिंग पण करत असतं किंवा फिल्डिंग करत असतात. तुम्ही किती चांगला बॉलर असला तरी दुसऱ्यांनी कॅच घ्यायला लागतो. हे एकमेकांबरोबर जे एक टीम स्पिरिट किंवा टीम वर्क जे असतं, वर्किंग विथ अदर्स, हे एक तुम्ही स्पोर्ट्समध्ये शिकता. आणि मला वाटतं की हे जे काही आमचे एक्सपिरियन्सेस आहेत स्पोर्ट्समध्ये, ज्याच्यामुळे आम्हाला हे कॉन्फिडन्स येतो, त्यामुळे आय थिंक एव्हरी गर्ल ऑर एव्हरी बॉय शुड टेक अप स्पोर्ट्स. ताई, इंटरनॅशनल वुमन्स क्रिकेट मधली पहिली मॅच तुम्ही खेळला होतात, त्यानंतर बिझनेसमध्ये पण तुम्हीच पहिल्या सुरुवात करणारे आहात, त्यामध्ये खूप मोठं काम केले. तसं ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून सुद्धा तुम्ही एकमेव आहात, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. सो मी जेव्हा क्रिकेट खेळत होते तेव्हा मला नेहमी वाटायचं की आपण हे क्रिकेट हे असं क्रिकेटमध्ये असं करायला हवं किंवा तसं करायला हवं, असे सारखे आयडियाज डोक्यात यायचे. आणि मग अरे आपले सेक्रेटरी हे का नाही करत किंवा ते का नाही करत. क्रिकेट बंद केल्यानंतर माझा बिझनेस चालूच होता, पण सारखे ते डोक्यात विचार यायचेच. सो एका वेळेला मग मी असं ठरवलं की आपणच जर त्या पोझिशन्समध्ये असलो तर आपण जे काही चेंजेस करायचे ते आपण करू शकतो. म्हणून तेव्हा विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया असायचं आणि आमचे इलेक्शन्स होते तर मी सेक्रेटरी म्हणून इलेक्ट होऊन आले. ते जसं ते चालू झालं तेव्हाच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल हे मर्ज झाले. आणि ते जेव्हा मर्ज झाले आणि मेन्स आणि विमेन्स क्रिकेट एकत्र आले तेव्हा BCCIने विमेन्स क्रिकेट चालू केलं, म्हणून मी तिथे जॉईन झाले. ॲक्च्युली तेव्हाचे जे नेगोशिएशन्स झाले म्हणजे BCCI आणि WCIमध्ये, तेव्हा मी WCIची सेक्रेटरी असल्यामुळे मला बरेच ते नेगोशिएशन्समध्ये हे करायला लागलं. सो एकदा ते झाल्यानंतर मग मी BCCIच्या विमेन्स कमिटीमध्ये होते. आणि त्याच्यानंतर मला इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलमध्ये तिथं एक विमेन्स कमिटीमध्ये तिथं मला इन्क्लूड केलं गेलं. आणि एशियन क्रिकेट काउन्सिल त्याची मला चेअरपर्सन बनवली गेली. ह्या वेगवेगळ्या ॲक्च्युली रोल्स होते. म्हणजे विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया जे होतं ते सगळं महिला क्रिकेट बघायचे. BCCIमध्ये येऊन मग तिथे विमेन्स क्रिकेट हा एक डिपार्टमेंट असायचा, कारण दुसरं मेन्स पण असायचं. तर मग तिथे त्यांना जे जे काही मदत लागायची ती मी करायची. एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट एक्साइटिंग एक्सपिरियन्सेस. कारण एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये 4 टेस्ट प्लेइंग कंट्रीज होत्या, पाकिस्तान, श्रीलंका, इंडिया आणि बांगलादेश. बाकीच्या सगळ्या ज्या कंट्रीज होत्या म्हणजे मलेशिया आहे, सिंगापूर आहे, थायलंड आहे, इनफॅक्ट मिडल ईस्टमध्ये इराण, अशा ठिकाणी जिथं महिलांना स्पोर्ट्सचं एनकरेज पण केलं जायचं नाही, अशा ठिकाणी क्रिकेट हे एनकरेज करायचं किंवा चालू करायचं हा तो रोल होता. अँड आय वॉज द चेअरपर्सन ऑफ दॅट कमिटी. तर ते अगदी पहिल्यापासून कसं सुरुवात करायची हे वेगवेगळे चॅलेंजेस असायचे, बट दॅट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. आणि त्याच्यानंतर मग आता जे माझा रोल आहे तो BCCIच्या एपेक्स काउन्सिलमध्ये. सो आय एम द ओनली वुमन रेप्रेझेंटेटिव्ह. तर आमचं इंडियन क्रिकेटर्स असोसिएशन आहे आणि तिथून 2 रेप्रेझेंटेटिव्ह BCCIच्या एपेक्स काउन्सिलमध्ये असतात, एक मेल आणि एक फिमेल. सो आय एम द फिमेल रेप्रेझेंटेटिव्ह इन द BCCI एपेक्स काउन्सिल. ताई, तुम्ही म्हणालात की प्लेयर असताना तुम्हाला काही कमतरता जाणवल्या होत्या की असं असायला हवं होतं, तसं असायला हवं होतं. मग तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करायला लागलात तर तेव्हा काही तुम्ही इम्प्लिमेंट केलं असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच. ॲक्च्युली मी जेव्हा खेळायला सुरुवात केली आणि आम्ही जेव्हा इंटरनॅशनल मॅचेस खेळायचो तेव्हा इंडियन टीमचे बॅटिंग आणि बॉलिंग ही चांगलीच असायची, म्हणजे बेटर दॅन बाकीच्या प्लेयर्स, अदर कंट्रीजच्या प्लेयर्सचा. पण आमची फिल्डिंग किंवा रनिंग बिटवीन द विकेट्स किंवा फिटनेस जे आम्ही म्हणतो ते कधीच त्या टीम्सच्या बरोबरीने नव्हतं. म्हणजे आम्हाला खूप इम्प्रूव्ह करायला लागणार होतं टू गेट देअर. पण बेसिकली आम्हाला तेव्हा इश्यूज असे होते की आम्ही ज्या ग्राउंड्सवरती खेळायचो, म्हणजे जसं आम्ही मॅटिंग विकेट्सवरती खेळायचो आमची डोमेस्टिक मॅचेस, इंटरनॅशनल मॅचेस आम्ही टफ विकेट्सवरती खेळायचो. आउटफील्ड जे असायचे ते इतके खराब असायचे की बॉल पडल्यानंतर बॉल कसा येईल हे आम्हाला कळायचं नाही डोमेस्टिक मॅचेसमध्ये. पण इंटरनॅशनल मॅचेसमध्ये चांगले ग्राउंड असल्यामुळे
तुम्हाला जर डाईव्ह करायचं म्हटलं किंवा कसंही बॉलचा बाउन्स जो आपण म्हणतो तो व्यवस्थित यायचा. त्यामुळे नॅचरली तुम्ही कॉन्फिडेंटली तिथं फिल्डिंग करायचा. पण डोमेस्टिकमध्ये तसं व्हायचं नाही आणि मग एक बॉलची भीती अशी बसायची. मला माहिती होतं की जर आपण आपल्या इंडियन टीमला व्यवस्थित जर फॅसिलिटीज दिल्या, म्हणजे चांगलं राहणं, चांगलं खाणं आणि मुख्य म्हणजे ग्राउंड व्यवस्था जर चांगली दिली तर ह्या मुली पण त्यांचं फिटनेस वाढवू शकतील आणि त्यांची फिल्डिंग इम्प्रूव्ह करू शकतील. सो त्या दृष्टीने मी जेव्हा सेक्रेटरी झाले 2003 मध्ये, तोपर्यंत इंडियन टीम साधारण नंबर 3 किंवा नंबर 4च असायची. म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमच्यापेक्षा बऱ्याच मॅचेस आमच्याशी जिंकायच्या. पण त्याच्यानंतर मग आम्ही बघितलं की आपल्या टीमची फिटनेस इम्प्रूव्ह झालं आणि त्यांची ग्राउंड फिल्डिंग इम्प्रूव्ह झाल्यामुळे आम्ही वर्ल्ड कप जे 2005 मध्ये खेळलो, फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ विमेन्स क्रिकेट आमची टीम फायनलला पोहोचली आणि आम्ही रनर्स अप झालो. आणि त्या सगळ्या मॅचेस ज्या मुली खेळल्या त्यामध्ये अगदी त्या बाकीच्या टीमपेक्षा खूपच चांगल्या होत्या. पण फायनलमध्ये आम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियाशी खेळलो, ऑस्ट्रेलिया ऑलरेडी 2-3दा अगोदर जिंकले होते, त्यामुळे त्यांना जिंकायची एक सवय झाली होती. आणि आपली टीम जेव्हा फायनलला पोचली तेव्हा सडनली आमच्या प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधनं मेसेजेस यायला लागले किंवा प्रेसचे फोन यायला लागले. त्या मुलींना एकदम असं वाटलं की अरे आपण मोठं काहीतरी झालं. आणि मला वाटतं की देवर आपण म्हणतो ना ओव्हरवेल्म किंवा थोडा एक नर्वसनेस असा फायनल्सला खेळताना तो आला. पण आपल्या टीमचा परफॉर्मन्स तो 2 वर्ष जे इंटरनॅशनल मॅचेस खेळले ते उत्कृष्ट होता. आणि तेव्हा सगळी मिताली राज किंवा झुलन गोस्वामी ह्या सगळ्या मुली तेव्हाच्या लॉटमध्ये. आणि त्याच्यानंतर जे फिटनेसचं कल्चर आपल्या टीममध्ये जे चेंज झालं त्याचा ॲक्च्युली त्या वेळेच्या नंतर मुली फिटनेसकडे जास्ती फोकस करायला लागले. आणि यामुळे तुम्हाला नक्कीच समाधान मिळालं असेल, छान काम झाल्याचं, आणि अभिमानही वाटला असेल त्या मुलींचा. हो, डेफिनेटली. म्हणजे खेळताना जे मला वाटायचं की आपण हे करू शकतो, ते ह्या फॅसिलिटीज देऊ शकतो, त्या देऊन टीमला जो फायदा मुलींनी पण बघितला ते त्यांना एक मोटिवेट पण करायला लागलं की नंतर मग ते आता मुली बाकीचं फिटनेस आणि हे त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागले. आणि तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमच्या विलक्षण अशा कामगिरीमुळे एक सुंदर क्षण तुमच्या आयुष्यात आला, तो म्हणजे अर्जुन अवॉर्ड. आणि अर्जुन अवॉर्ड हे कुठल्याही स्पोर्ट्समनसाठी, वुमनसाठी हे खूप अत्युच्च मानलं जातं. तर तो क्षण कसा होता, तो अनुभव कसा होता? मी तेव्हा इंग्लंडमध्ये होते, आम्ही मॅचेस खेळत होतो आणि तेव्हा ते अनाउन्समेंट आली होती. सो ॲक्च्युली तोपर्यंत म्हणजे मी जेव्हा खेळले कुठल्या अवॉर्डसाठी ॲज सच खेळले नव्हते आणि ते येईल हे पण माहिती नव्हतं. त्यामुळे नॅचरली आय वॉज हॅपी आणि सरप्राईज की ते मिळालं. आणि ॲक्च्युली माझे कोच जे होते ते तेव्हा आजारी होते आणि ते वारले त्या वर्षी. पण जस्ट ते जायच्या अगोदर माझा अवॉर्डचा फंक्शन होता अँड ही वॉज व्हेरी हॅपी दॅट आय गॉट द अवॉर्ड सो ते सगळं जे एक्सपिरियन्स होता इट वॉज अमेझिंग. ताई, अर्जुन अवॉर्ड बद्दल ऐकून इतकं छान वाटलं. म्हणजे तुमची मुलाखत मी घेते, मलाच खूप भाग्यवान असल्यासारखं वाटतंय आणि प्रेक्षकांनाही हे ऐकताना खूप छान वाटले. त्याशिवाय तुम्हाला छत्रपती पुरस्कार मिळाला, अनेक पुरस्कार मिळाले असतील. तर यातून सगळ्यांनाच नक्की प्रेरणा मिळाली असेल, मुलींनाही खूप त्यातून उत्साह वाढला असेल की आपण स्पोर्ट्सकडे जावं किंवा क्रिकेटकडे जावं. आता शेवटाकडे येताना मला काही तुम्हाला रॅपिड फायर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारायचे आहेत. थोडक्यात तुम्हाला बॅटिंग करायची परत. मी बाउन्सर्स खेळायची सवय आहे किंवा गुगलीज खेळायची सवय. हे रॅपिड फायर कसं होणार आहे बघू आता आपण. लेट्स सी. पहिला प्रश्न माझा असा आहे की तुमचा आवडता कॅप्टन कोण, म्हणजे जेंट्स क्रिकेटपैकी पण किंवा? सो आय थिंक आत्ताच्या सध्या ह्याच्यात धोनी सीम्स टू बी द बेस्ट. त्यांची स्ट्रॅटेजी एक बघितलं, त्यांची बॉडी लँग्वेज बघितलं किंवा एक नव्या प्लेअरला जे आपण एनकरेजमेंट देऊ शकतो आणि त्यांच्यातनं यू टेक आउट द बेस्ट आउट ऑफ अ यंगस्टर, हे मला वाटतं ते फार चांगलं करतात. तुमचं आवडतं ग्राउंड, तुम्ही बऱ्याच ग्राउंडवर खेळला असाल, त्यात सगळ्यात कुठलं छान वाटलं तुम्हाला?
मला बॅटिंग करायला वानखेडेवरती नक्कीच. डेफिनेटली आवडेल. आणि म्हटलं तर मी जे इंग्लंडमध्ये माझी फर्स्ट मॅच जी होती, इंडियन टीम फर्स्ट टाईम इंग्लंडला गेलेले आणि इनफॅक्ट फर्स्ट मॅचमध्ये मी कॅप्टन होते आणि आय स्कोर्ड 100. ते कॉलिंगहॅम म्हणून एक जागा होती. ते ग्राउंड पण चांगलं होतं आणि आय थिंक दॅट वॉज दॅट आय वुड लव्ह टू प्ले ऑन दॅट ग्राउंड. वा. आणि या सगळ्या ट्रॅव्हल करताना वगैरे किंवा किंवा तुमच्या मोकळ्या वेळात तुमची हॉबी अशी कुठली आहे क्रिकेट सोडून? व्हेरी फ्यू, पण मला वाचायला खूप आवडतं. अरे सो दोन्ही, क्रिकेट पण आणि मॅनेजमेंटचे बुक्स पण, बिझनेस किंवा मॅनेजमेंट असं. सो बराच वेळ, म्हणजे मी इवन क्रिकेट टूर्सवरती जायची हां. तेव्हा पुस्तकं न्यायची आणि या रीडिंग वॉज माय बिगेस्ट इंटरेस्ट. ताई, आपण मगाशी बोललो की जेंट्स क्रिकेटला खूप ग्लॅमर मिळालं जेव्हा तुम्ही खेळत होतात. तर मला एक गमतीदार प्रश्न असा विचारावासा वाटतोय की समजा तुम्हाला पुनर्जन्म मिळाला आणि तुम्ही क्रिकेटमध्येच याल याची खात्री आहे, पण मग मुलीचा जन्म आवडेल का घ्यायला? डेफिनेटली. अरे वा. मला मला परत मुलीचाच जन्म आवडेल. ॲक्च्युली आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तर डेफिनेटली, कारण विमेन्स क्रिकेटला खूप इम्पॉर्टन्स आत्ता मिळतोय. बट मोर दॅन दॅट, मला वाटतं जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा कोणी खेळत नव्हतं हां. आणि वी वर द फर्स्ट वन्स टू प्ले क्रिकेट. आणि मला वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि आपण काहीतरी घडवतोय. म्हणजे आपण खेळतोय, आपल्याला बघून बाकीच्या मुली खेळायला लागतायत. बरोबर. आणि आय फील की तो संबंध जो जर्नी होता, दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक जर्नी. म्हणजे मला आय हॅव नो रिग्रेट्स की मुलांना, इनफॅक्ट मला वाटतं मुलांना, एवढे मुलं खेळत असतात की त्याच्यात ते हरून जातात. पण आम्ही थोड्या मुली असल्यामुळे आम्हाला इम्पॉर्टन्स एकतर मिळाला नक्कीच. आणि जे काही आमचं जर्नी होतं आतापर्यंत, आय थिंक इट वॉज व्हेरी एक्साइटिंग. सो परत एकदा, इफ आय हॅव टू बी बॉर्न, आय वुड स्टील बी बॉर्न आणि अगेन. नक्कीच तुम्ही म्हणाला की आत्ताच्या काळात खेळायला तुम्हाला जास्त आवडलं असतं. पण मला तर असं वाटतं की आत्ताच्या काळातल्या मुलींसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात. कारण क्रिकेटची गंगोत्रीच तुमच्यापासून सुरू झाली, महिला क्रिकेटची. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे आणि तुमच्या या सगळ्या अनुभवांमुळे आम्ही एक छान प्रेरणा घेऊन आज निरोप घेत आहोत. ताई, तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते आणि तुम्हाला प्रोवर्तन टीमतर्फे एक छोटीशी भेट द्यायची. तर प्रज्ञा राजे यांनी हे सुंदर पेंटिंग केलेलं आहे. त्यांची ही शंख सिरीज आहे आणि तुम्हाला इथे लक्षात येईल की पिचचं टेक्स्चर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि बॉलचा पण फील येईल. अरे, इट्स ब्युटिफुल. थँक्यू. छान आहे आणि थँक्यू मला आज इथे बोलवल्याबद्दल. जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन, संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेच्या आजच्या भागात मी रुचा थत्ते तुमचा निरोप घेते. हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असणार. त्याबद्दलचे अभिप्राय हे तुम्ही नक्की कळवा आणि त्यासाठी स्मृतिगंधाचं फेसबुक पेज आणि यूट्यूबचं स्मृतिगंध ओरिजिनल्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका. नमस्कार.